गेले काही दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस अनुभवायला मिळत आहे. या अचानक झालेल्या हवामानातील बदलांमागील नेमकी कारणे काय आहेत आणि पुढील काही दिवसांत कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, याबद्दल पुण्यातील भारतीय हवामान विभागाचे IMD सायंटिस्ट सानप सर यांनी माहिती दिली आहे. सानप सर सांगतात की वातावरणाच्या खालच्या थरात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि वरच्या थरात 2 ते 3 किलोमीटर उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे सध्या सक्रिय आहेत. या वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती ढगाळ वातावरण आणि पावसासाठी अत्यंत अनुकूल असते. मागील 5 दिवसांतील हवामानाचा आढावा घेतल्यास सुरुवातीचे 2-3 दिवस तापमान अधिक होते, परंतु त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. पुढील 5 दिवसांच्या हवामानाचा अंदाज पाहता महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यानंतरच्या 2-3 दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये तापमान वाढण्यासोबतच गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणे ही सामान्य बाब आहे, असे सानप सर यांनी स्पष्ट केले. मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे आणि मार्गदर्शक तत्वांचे शेतकऱ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून पुण्यातही सकाळपासून असेच वातावरण आहे. हवेतील वाढलेली आर्द्रता आणि अनुकूल वाऱ्यांची स्थिती यामुळे येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता कायम आहे. तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात काल पावसाची नोंद झाली आहे. वातावरणातील या बदलांमुळे नागरिकांना काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह पाऊस येत असल्यास शेतकरी आणि कामगारांनी खुल्या मैदानात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली उभे राहणे टाळावे आणि पाण्याशी संबंधित कामे करत असल्यास ती थांबवावी. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी. शेतकऱ्यांनी आपली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि फळझाडांना आधार द्यावा, जेणेकरून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. एकंदरीत राज्यात सध्या असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस वातावरणातील विशिष्ट वाऱ्यांच्या स्थिती आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे आहे. पुढील काही दिवस काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन सानप सर यांनी केले आहे.